राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत. ॲडव्होकेट प्रताप पाटील यांच्या अभिष्टचिंतन सोहळा सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या आयोजनात उत्साहात संपन्न. मौजे वाजे चेरवली पनवेल येथे निसर्गरम्य वातावरणात सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या वतीने ॲडव्होकेट प्रताप पाटील यांचा अर्धशतकी आयुष्यातील 50वा वाढदिवस व अभिष्टचिंतन सोहळा रविवार दिनांक 16 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा मनोगतांच्या वातावरणात आणि स्नेहभोजनाचा आनंद घेत हा सोहळा उत्साहात संपन्न झाला. माजी नगरसेवक ॲडव्होकेट मनोज भुजबळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, ॲडव्होकेट प्रताप पाटील हे माझ्याकडे प्रॅक्टिस करत असताना कधीही अधिक आर्थिक अपेक्षा न ठेवता दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडायचे. आजपर्यंत कुठल्याही व्यक्तीची तक्रार ही त्यांच्याबाबत नसून जनतेला न्याय सल्ला देताना ते चांगली सेवा देत आहेत. तसेच समोरचा व्यक्ती दुःखात असला तरी त्याला सावरणारा, त्याला आनंद देणारा असा प्रताप आहे. समाजकार्यात तो तितकाच अग्रेसर असून सर्वांशी आपलेपणा जपणारा, सर्वांचा जवळचा वाटणारा, मितभाषी आणि मनमिळावू सोबत विनोदी खट्याळ ही मित्र तितकाच आहे. प्रताप पाटील यांच्या मातोश्रींनी कृतज्ञता व आशीर्वाद व्यक्त करताना सांगितले, बिकट परिस्थितीत मुलांना शाळेत सोडून मी कामाला जायचे. काही गोष्टी कमी पडल्या तरी माझ्या मुलांनी कधीही तक्रार केली नाही. त्या परिस्थितीतही ते शिकत राहिले. प्रताप पाटील उज्ज्वल व सुंदर आयुष्य लाभावे हे माझी मनापासून शुभेच्छा आईने व्यक्त केली. ग्राम सिटी रायगडचे संपादक अण्णासाहेब आहेर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की प्रताप पाटील हे कायदेशीर बाबींचा सल्ला देताना जनतेला योग्य न्याय मिळवून देत असून प्रताप पाटील हे मित्रांशी बोलताना समोरच्याला एखादा मार्मिक शब्द वापरून त्या मार्मिकतेतून खूप काही शिकण्यासारखे असते. तसेच त्यांच्याकडून वडिलांची सेवा घडली, आईचीही घडत आहे, हे सर्वजण आपण पाहत आहोत असे मत व्यक्त केले. प्रताप पाटील यांच्या पत्नी सौ संपदा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले, माझ्या कामात नवऱ्याचा खूप मोठा वाटा आहे. त्यांनी मला प्रत्येक गोष्टीत पुढे जाण्यास प्रोत्साहन दिले. मी प्रगती करत असताना त्यांना आनंदच होतो. तसेच सासूबाईंचीही साथ आणि नेहमीच माझ्यासोबत असते. सह्याद्री सामाजिक विकास संस्थेचे अनेक सदस्य, मान्यवर व मित्रपरिवार यांनी प्रताप पाटील यांच्या कार्याचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले. प्रामाणिक मित्र, सर्वांना सोबत घेऊन चालणारा, विविध सामाजिक संकल्पना राबवणारा आणि गरजू जनतेसाठी विद्यार्थ्यांना मदतीचे सातत्याचे कार्य करणारा असा त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व आहे, असे अनेक उपस्थित मित्रांनी मनोगतात व्यक्त करताना गौरवोद्गार काढले. सोहळ्यात ॲडव्होकेट पाटील यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांचे सामाजिक कार्य भविष्यातही यशस्वीपणे पुढे चालू राहो अशा शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या सर्व मित्रपरिवार, मान्यवर व नागरिकांचे पाटील परिवारातर्फे मनपूर्वक आभार मानण्यात आले. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, चेरवली. पण काही माझ्या पर्सनल लाईफ बद्दल सांगायचं म्हणजे आज माझ्या डोळ्यात पाणी येते की माझी आई त्यांना सरळ सांगते की संपदा म्हणजे तुझी मोठी बहीण. माझे खूप कॉम्प्लिकेशन होते, पण सरांनी वेळात वेळ काढून त्यांचा वेळ कामाचा विचार न करता मला सरळ भाषेत सांगितलं, वैशाली कधीही कॉल कर, मी तुझ्यासाठी कधी पण अवेलेबल असेल. मी संपदाला नेहमी म्हणते, त्यांची फेसिंग माझा एक भाऊ, माझं डेथ झालं भावाची का, तर सेम फेसिंग आहे, तर मी त्यांना म्हणतो तुम्हाला सेम भावासारखे दिसतात. पण मला खरंच माझी आई तर त्यांना सांगते की त्यांना कधी विसरू नको, एवढी त्यांनी तुला मदत केलेली आहे. आणि कधी मी आता लॉ फील्डमध्ये आहे, 3rd इयरला आहे, तुम्हाला वाईट वाटेल जे आहेत आता ॲडव्होकेट त्यांना, पण सपोर्टिव्ह कोणी सेंटेन्स केलेला नाही की जा ॲडमिशन घे. पण हे दोघं पण असे मला सरळ बोलले, वैशाली तू करू शकते, बिंदास घे ॲडमिशन. आणि खरंच मी इन्शुरन्स थोडी येतात आणि मला सेकंड चाइल्ड मला लांब झाले, पण त्यांनी मला सरळ सांगितले तू सक्सेस होणार, कर तू. म्हणजे खरंच मला ते भावासारखे वाटतात की, आणि त्यांना असे त्यांचे दरवर्षी बर्थडे सेलिब्रेट होऊ दे. संपदा मॅडम, बेस्ट ऑफ लक. आज माझ्या लेकाचा 50वा वाढदिवस. आज 1975ला माझ्या लेकाचा जन्म झाला. तेव्हापासून अजूनपर्यंत आज त्याच्या सगळ्या येणाऱ्या ह्या पुष्कळ अडचणी सगळे आले, त्याच्यातून तो सगळे पार करून आज यशस्वी झाला. आशीर्वाद माझ्या लेक हजारो साल जीवो. हजारो साल जीवन देऊ दे.
आणि माझ्या लेकाला सह्याद्री महाराष्ट्र आपले आहे त्याला सहकार्य कसे करता असेच करून सगळे पुढे प्रगती करा आणि आपले साहेब सदैव तुमच्या पाठीशी आहे. मी तुम्ही करते बोलायला गेलं तर भरपूर आहे सुख दुःख हे नाही. देवाने भगवंताने सांगितलंय जिथं दुःख आहे तिथं सुख आहे. आम्ही आज 2020 सालापासून इतकं आमचं हे झालेलं आम्ही तिघं माहिती करत. हा माझा 2 नंबरची चिरंजीव आणि हे साहेब या दोघांनी शिक्षणाच्या बाबतीत कधी मला एक शब्दाचा त्रास दिला नाही. छोटा भाऊ होता त्याच्या म्हणून मला आता ते कधी कधी इतकं वाईट वाटलेलं जन्माला यावं तर तुम्ही म्हणणार ही आई म्हणून मोठेपणा बोलते असं काही नाही. त्या साहेबाला मी 1ली 2रीला होते तर शांतापूरच्या शाळेत सोडायची त्याला प्ले ग्रुपला ठेवायची आणि मी भाई खेळायला दवाखान्याला जात होती. खरं कधी माझ्या मुलांनी एक शब्दाने तक्रार कराने आई आम्हाला पाणी प्यायला पाहिजे होतं आम्हाला जेवण नव्हतं नाहीतर तू भावाला घेऊन जाते एवढा पाऊस उन्हाळा असू दे शांतापूरला ट्रेन पकडायची भाई दादरला नाही गेलो की थेट चर्ची घेतला परत तिथून आणि यायचं आणि भाई करायला इतका त्रास इतका टेन्शन. पण या 2 मुलांनी कधीही तक्रार केली नाही की आई आज आम्हाला हे नाही तर आम्हाला ते भावाकडे बघून त्यांनी कधी कपडा लता खाणं केलं. आता 2 मिनिटं काय नसलं तर आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे असं होतंय. पण इतकं त्यांनी आणि 7वी पासून त्याला 4थीला घेऊन हा पुढा आम्हाला काय माहिती नाही. वडील तर कधी गेले नाही कसला ऍडमिशन पण घ्यायला लॉ कॉलेज केले आणि रुपारेल एमडी आर्यन भट असे मोठ्या मोठ्या कॉलेजमध्ये हे दोघांनी कधी आम्हाला माहिती पण पडायचं नाही. हे सगळे हे त्या भावाने कर्तव्य करून हे 2 जण हे तिकडे व्हीटीला होता ते पण त्यानं आपला डिप्लोमा केला कॉलेज केलं. तर अशा तऱ्हेने केलं असं झालं. असं सुख दुःख आणि अडचणी सगळ्यांचे आहेत सांगून नाही. आता आहे जीवन ते सुखी आहे दुःखातूनच सुख निर्माण होतं हे भगवंताचं जे आहे. आज इथे पप्पांचा 50th बर्थडे आम्ही सेलिब्रेट केलेला आहे आणि त्याच्यातच आम्हाला खूप आनंद आहे की एवढ्या वर्षापासून त्यांनी एवढं स्ट्रगल वगैरे करून आजपर्यंत इथे आलेले आहेत. बस तेवढंच इच्छा आहे की पुढे पण ते सक्सेसफुल राहावे आम्ही खूप सक्सेसफुल व्हावं आणि त्यांचे असेच बर्थडे आम्ही सेलिब्रेट करत राहू. मी आपले सह्याद्री संस्थेचे सचिव रवीला पाहिजे स्वागत करते. मेन तरी आपले साहेब आपले वेळेत वेळ काढून आपल्या इथं आले आपले कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांचं फार धन्यवाद. आज आपलं श्री पाटील सरचा 50वा वाढदिवस आहे त्यांना 50 100वी गाठली याची शुभकामना देते. अशा सर्वांचे आनंद करत राहावं. प्रत्येक वेळी दरवर्षी आम्हाला आमंत्रण भोजन देत राहावं हेच शुभकामना. आणि पूर्ण पाटील परिवारांना पण अभिनंदन आणि धन्यवाद. असंच पूर्ण आयुष्य त्यांचं आनंदित जाऊ ही शुभकामना देते. तो आज याच्यासाठी आपण आज एकत्र जमलो. प्रवास जो आहे 50वा जो वार्षिक बर्थडे जो आहे तो एक 50 वर्षाचा काळ त्यांचा एक संघर्षमय काळ आहे. ह्या संघर्षमय काळात त्यांची जी जिद्द होती जे आजपर्यंत त्यांनी जे काम केलेलं आहे किंवा लहानापासून आतापर्यंत त्यांचा 50 वर्ष बर्थडे जर असतो पण त्याच्या जीवनामध्ये त्यांनी जे कष्ट जे घेतलेलं आहे कष्ट म्हणा किंवा त्यांचा प्रेरणादायी प्रवास आहे तो आज आपल्याला खूप काही प्रेरणा घेऊन जातो खूप काही शिकवून जाते त्यांचं. आणि त्यांच्या ह्या प्रवासामध्ये हे करत असताना त्यांच्या पाठीमागे जे खंबे नेतृत्व म्हणून त्यांच्या मातोश्री असतील किंवा त्यांच्या मिसेस संपदा पाटील असतील त्यांचं पण त्यांना योगाचं मोलाचं योगदान लाभलेलंच आहे. प्रताप पाटील असं नाव जरी घेतलं तर सरळ आपल्या मनामध्ये येतं की साधे सरळपणा एक बोलकं व्यक्तिमत्व. आणि त्यांच्या जर कधी त्यांच्या ऑफिसमध्ये जर गेलं तर सगळ्यांना हसत खेळत म्हणजे असं काही सिरियसनेस काही एखादी केस जर आपण गेलो तर त्याच्यामध्ये पण ते विनोद वगैरे उत्पन्न करण्यात त्यांचं असं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांनी कधी काम करताना कधी वेळेचं कधी भान नाही ठेवलं. त्यांनी प्रत्येकाला त्यांचा ऑफिसचा दरवाजा एकदम ओपनच होता. कधीही जर वाजले कधी वरून संपदा पाटील मॅडमचा फोन यायचा काय झालं अजून पुढे तरी पण आम्ही आपल्या ऑफिसमध्येच बसलेला असतो. तर त्यांनी मित्रांना कधी त्यांनी त्यांचा दरवाजा कधी बंद नाही झाला. आणि मित्रांसाठी असणारं त्यांचं दानशूर व्यक्तिमत्व आहे ज्यासाठी त्यांनी आज आपल्याला
पॅन्ट्री त्यांनी ओपन केली सगळ्यांच्यासाठी 50-60 लोकांसाठी. खरंच थँक्यू पाटील साहेब. आणि असं आमचे व्यक्तिमत्व समाजासाठी पाहिजेच पाहिजे. आणि सामाजिक कार्याचं बघायचं म्हणजे सामाजिक कार्य त्यांना पहिल्यापासून त्यांना आवड आहे पण त्यांनी सर्वांना एकत्रित घेऊन ते पुढे जात असतात. आणि सर्वांना एकत्र जाण्याचं म्हणजे काही ना काहीतरी कार्यक्रम असे केलेले पाहिजेत. मग त्यांना काही ना काहीतरी सगळ्यांना बर्थडे साजरा असतो ते किंवा हे आता फॉर्म हाऊस त्याचं किती वर्षापूर्वी स्वप्न होतं. हे असं त्यांचं व्यक्तिमत्व सगळ्यांना प्रेरणादायी ठरतं. आणि मी एवढंच सांगेन की त्यांना येणाऱ्या आयुष्यामध्ये प्रत्येक दिवस आनंदाचा, त्यांना उत्तम आरोग्य लावून ती खूप मदत केली. आणि खरा मित्र असावा तर आपला ऍडव्होकेट प्रताप पाटील साहेबांसारखा असावा. सुखदुःखाची जाणीव आणि घरातले कौटुंबिक कलह किंवा काही घटना घडत असतील तर खरा आधारवड जर म्हटलं तर ऍडव्होकेट प्रताप पाटील यांचं मार्गदर्शन खूप माझ्या जीवनामध्ये आलेलं आहे. साहेबांनी वेळोवेळी मदत केली आणि अतिशय सुंदर आणि चांगली मदत प्रत्येकाच्या जीवनामध्ये ते करत असतात. असं हास्य आणि भारदस्त जीवनवत्व म्हणजे ऍडव्होकेट प्रताप पाटील साहेब. आणि साहेबांची धडपड, इथे जागा घ्या, तिथे कार्यक्रम करा, इथे जेवण, इथं हा प्रोग्राम संस्थेसाठी वाढवण्यासाठी रात्रंदिवस तळमळ. सह्याद्री सामाजिक संस्थेचे हे रोपटे लावले पण याचा वेलू गगनावर गेल्याशिवाय राहणार नाही असं हे अलौकिक जीवनमत्व म्हणजे आदरणीय प्रताप पाटील साहेब. भुजबळ साहेब आणि आजचे सत्कारमूर्ती प्रताप पाटील साहेब. पाटील साहेबांच्या बरोबर सांगायचं झालं तर खूप काही सांगू शकतोय. एक सरळ साधं व्यक्तिमत्व, मोलाचं सहकार्य त्यांच्याकडून नेहमी होतं आणि समाजाला घेऊन जाणारे व्यक्तिमत्व आहे. मी भुजबळ साहेबांना विनंती एकच करतो की याच्या पुढचे त्यांनी आमच्या प्रताप पाटील साहेबांना नगरसेवक वगैरे तिकीट उपलब्ध करून असं व्यक्तिमत्व आहे, समाजाला घेऊन जाणारं व्यक्तिमत्व आहे. त्याच्यासोबत खूप मोठा समाज आहे. आता तर इथे लोक एवढी आहेत तर काही दिवसांनी असं होईल की मोठा याच्यापेक्षा 10 पट लोक येऊ शकतात. त्यांचं एवढं व्यक्तिमत्व मोठं आहे. आणि त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर नेहमी समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे. त्यांना जेवढी लोक येतील तेवढी कमीच आहे. तर आपल्याकडे या असं म्हणजे एवढं व्यक्तिमत्व मोठं आहे. एवढं मी बोलून त्यांना 50व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो आणि त्यांना 50वी शताशी व्हावी अशी ईश्वराने प्रार्थना करतो. त्यांनी नेहमी समाजासाठी सेवा करत राहावी असं मी एक देवाकडे प्रार्थना करतो. माझी आणि पाटील साहेबांची ओळख 2014 साली झाली काही सामाजिक कामामधून. आणि त्याच्यानंतर मी आजपर्यंत त्यांना जे पाहिलेलं आहे त्यांचा खडतर प्रवास कधीतरी ते आम्ही दोघे असताना बऱ्याचदा माझ्याशी शेअर करत असतात. पण आजच्या या 50व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांची जी पॉझिटिव्ह किंवा म्हणतो ना की जी उत्कर्षाची बाजू आहे ती पुढे सांगतोय. कारण त्यांच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर नेहमी आपण कुठल्या ऑफिसमध्ये आलोय ही भावना राहत नाही, आपल्या घरी असल्यासारखी भावना असते. तर या अशा व्यक्तिमत्वाचा 50वा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करतोय. आपण सगळे आपलेष्ट आहात, मित्र आहात, बरोबरचे सहकारी वरिष्ठ सहकारी मनोज भुजबळ साहेब आहेत. आणि आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहून त्यांना अभिष्टचिंतन करण्यासाठी आलेलो आहोत. तर माझं इतकंच म्हणणं आहे की ज्या तन्मयतेने आपण एकत्र आलेलो आहोत ही या तन्मयतेने यापुढे सुद्धा आपण एकत्र राहून अनेक समाजोपयोगी कामं करण्याचा प्रयत्न करूया. पहिला सर्वप्रथम की तुम्ही सगळ्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन जे तुम्ही ते आलात त्याबद्दल धन्यवाद. की सर्व आलात त्याचा आनंद आहे की बाबा सर्व आलात म्हणून हा कार्यक्रम झाला, नाहीतर टेन्शन होतं की ड्रायव्हर आहे कसे तर सर्वांना धन्यवाद आणि थँक्यू सो मच. आता मिस्टरांचा 50वा वाढदिवस आहे. आता 50शीतच म्हणजे 50शीत आता ते आहेत तर 100 वर्ष लागतील त्याच्यापेक्षा जास्त. माझं पण आयुष्य त्यांना लाभो हीच माझ्यासाठी. त्यांचं म्हणजे कार्य त्यांनी जे केलेलं आहे माझ्या लाईफ मध्ये जे कार्य त्यांनी केलेलं आहे ते खूपच आहे. म्हणजे मला जे डाऊन टू अर्थ म्हणजे त्यांनी कधी संकोच केला नाही की बायकोला मी कसा पुढे आणू किंवा कधीच त्यांच्या मनात माझ्याविषयी की बाबा ही पुढे चालली किंवा मी कुठेतरी तिला कशाला सपोर्ट करू किंवा काही नाही. सगळ्यांनी पाहिलेलं आहे की जे ते लॉच्या फील्डमध्ये असून सुद्धा माझ्या इन्शुरन्स फील्डमध्ये ते कंटिन्यू माझ्यासोबत आहेत आणि आतापर्यंत ज्या स्टेजला मी आहे ते फक्त आणि फक्त त्यांच्यामुळे आहे, बाकी कोणी नाही. आणि सासूबाई माझ्या आहेत त्या सपोर्टिंग आहे.
तर बाकी काही नाही बोलणार. असं सपोर्टिंग नवरा सगळ्यांना मिळवतील शुभेच्छा. आणि सगळ्यांना धन्यवाद. थँक्यू सो मच. सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून आज निसर्गरम्य वातावरणात कायदेशीर सल्लागार माननीय प्रताप पाटील यांचा अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी स्नेहभोजन असेल आणि त्यांना शुभेच्छा देत अतिशय आनंदमय वातावरण संपन्न होताना काय भावना व्यक्त करा? सह्याद्री सामाजिक संस्था ही नवीन पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक काम करत असते. अगदी आदिवासी पाड्यांमध्ये त्यांच्या विद्यार्थ्यांना मग त्यांचं तुमचं शालेय याचं वाटप असो, अदरवाईज त्यांना जे जे काही गरज असेल विद्यार्थ्यांना ते पुरवण्याचं काम करतात. त्यापेक्षा इतर जी काही सामाजिक कामं असतील ती नवीन पनवेलमध्ये बऱ्याच अंशी ही सामाजिक संस्था करत आहे. आणि त्याच्यात एक आमचे मित्र प्रताप पाटील हे सुद्धा एक वकील असून व्यवसायाने त्यामध्ये चांगल्या प्रकारे काम करत आहेत. हे करत असताना प्रताप पाटील सामाजिक आणि त्यांची सगळी मंडळी ही सामाजिक भावनेतून काम करत आहे. आज या सह्याद्री सामाजिक संस्थेने प्रताप पाटील यांचा वाढदिवस ॲक्च्युली 22 ऑक्टोबरला असतो. 22 ऑक्टोबर 1975ला त्यांचा जन्म, 22 ऑक्टोबरला त्यांचा वाढदिवस झाला. पण पाटील फॅमिली सामाजिक त्यांची बांधिलकी असल्यामुळे त्यांनी केवळ एक कारण घेतलं आणि आजचा दिवस निवडला, रविवारचा दिवस. सगळ्या मित्रमंडळींना दिवाळी झाल्यानंतर सर्व सुट्ट्या संपल्यानंतर आज एक काय करायचं गेट टुगेदर करण्यासाठी त्यांनी हा घाट घातला आणि सर्व मित्रमंडळी कुटुंबाला त्यांच्या सर्वांना एक जेवण मिष्टान्न द्यावं या हिशोबाने त्यांनी आज जेवणाचा कार्यक्रम ठेवला. हा सुद्धा त्यांचा एक आदर्श घ्यावा लागेल. कारण समाजासाठी काम करत असताना आपण आपल्या मित्रमंडळींना काहीतरी देणं लागतोय. आणि मग काय कारण तर माझा वाढदिवसाचा कारण कुठला तर 50वा वाढदिवस. आणि असा अभिष्ट चिंतन सोहळा ठेवून त्यांनी आपल्या मित्रमंडळींना कुटुंबांना त्यांना बोलवलं आणि आजचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा केलाय. आपल्याकडे त्यांनी काही काळ प्रॅक्टिस केली. आधी दुसऱ्याचं दुःख कमी करणारा आणि सामाजिक कार्यात वाहून घेणाऱ्या या मित्राला आपण भविष्याच्या वाटचालीसाठी कशा प्रकारच्या शुभेच्छा? निश्चितच प्रताप पाटील ह्या व्यक्तींचा माझा एक वकील म्हणून 2005 साली पनवेल कोर्टामध्ये अशीच योगायोगाने भेट झाली आणि तिथपासून आज 20 वर्ष मी त्यांना पाहतोय. कुठल्याही प्रकारची तक्रार न करता किंवा माझ्याकडची सुद्धा काही एक्सेस जास्त कामं असलेली प्रतापवर सोपवलेली, प्रतापने कुठलीही म्हणजे किती फी मिळणार आणि कशी मिळणार ह्याची पर्वा न करता कामाला न्याय देणं एवढंच फक्त त्यांनी केलं. आणि अतिशय चांगल्या प्रकारे मलाही सहकार्य झालं, त्यांनीही प्रॅक्टिस चांगली केली आणि आज सुद्धा ते पनवेलमध्ये एक नामांकित वकील म्हणून काम करतात. उदाहरण द्यायचं झालं तर गेल्या वर्षी एक साधारणतः छोट्या चेकची केस होती. मला वाटतं आदयमधल्या त्या ताई होत्या आणि त्यांची म्हणजे एखाद्याने ती मी केस मला समजून घेतली. पोलीस स्टेशनला केस गेल्यानंतर त्यांच्या बहीण भावांची होती. त्यानंतर माझ्याकडे ती आली. त्यानंतर समज मला प्रताप पाटील आहेत. प्रताप तुला फी किती मिळाली, तू याच्यात भांडतोय कोर्टात. तर म्हणला साहेब अजून तरी काही फी मिळाली नाही, न्याय देण्याचा प्रयत्न करतोय, बघूया मिळालं नाही तर. पण ही सुद्धा एक धारणा असते मला काय मिळेल त्यापेक्षा मी काय न्याय देईल, मी काय दुसऱ्यासाठी करेल, ही जी भावना प्रताप पाटीलचे निश्चितच सामाजिक दृष्टिकोन ठेवून वकिली करतात आणि असे वकील सुद्धा फार कमी मिळतात. आणि प्रताप पाटील निश्चितच वकिलीमध्ये असेल, सामाजिक क्षेत्रात असेल, नेहमीच अग्रेसर राहिलेले व्यक्तिमत्व आहे. मित्रांची युनिटी साधना असेल किंवा सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून जनसेवा असेल, अशा प्रकारे भविष्यातील त्यांच्या वाटचालीसाठी आपण सह्याद्री सामाजिक विकास संस्थेच्या माध्यमातून किंवा त्यांच्या माध्यमातून काय अपेक्षा करा? त्याची भरभराट किंवा त्याचा प्रताप पाटलांचा स्वभाव असा आहे मिश्किल. कुठल्याही संकटाचा काळ असो, कुठल्याही टेन्शनचा काळ असो, तरी प्रताप पाटील हे हसतच असतात आणि दुसऱ्याला हसवत असतात. त्यामुळे त्यांचं भवितव्य हे उज्ज्वलच राहणार. सामाजिक कार्यात काम करत असताना त्यांनी असेच काम करत राहावं. कारण आता मगाशीच बघितलं आपण, एक भगिनीने तिचा अनुभव सांगितला. याचा अर्थ ते प्रत्येकाला पर्सनल लेवलला सुद्धा सामाजिक काम करत असतात, पर्सनल लेवलला सुद्धा काम करतात. त्यामुळे त्यांचं भविष्य निश्चित भवितव्य हे उज्ज्वल आहे आणि त्यांनी असंच काम करत राहावं. निश्चित त्यांना पुढचं जे त्यांच्या मनात राजकीय दृष्टिकोनातून असेल तर त्या सुद्धा यशस्वी होतील असं मला वाटतं. आणि निश्चितच आपण सर्व त्यांच्यासोबत राहू. आणि हा शब्द मी तुम्हाला सर्व सामाजिक आपल्या मंडळाला देतो आणि प्रताप पाटलांची अशीच भरभराट हो ही देवीच्यांनी प्रार्थना करतो.